नमस्कार मित्रांनो, आणि स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. आणि आज आमची पहिलीच होळी आहे. सो आम्ही एकदम असे तयार वगैरे झाले. कशी दिसते? आणि ही साडी एकदम स्पेशल आहे कारण की रोहितने मला घेतली होती जेव्हा आमचं ओटी भरण होता, म्हणजे जेव्हा लग्नाची पहिली सुरुवात करतात म्हणजे त्या कार्यक्रमांना. सो तेव्हा मला ही रोहितने घेतलेली साडी 2 वर्ष झाले ना. हा 2 वर्ष झाले ह्या साडीला, अजून पण मला तशीच्या तशीच येते. सो आज आमची पहिली होळी आहे. तर काय मग काय म्हणायचं? थँक्यू. काय म्हणायचं, पहिलीच होळी आपली. झालं थोडासा नर्वस झालाय सकाळ. नर्वस आहे, मला काय सुचत नाही मी काय बोलू ते. अबे आपण डेली आता ब्लॉग करतो, झालं एवढं काय त्याच्यामध्ये. तरी पण आज काय झालं काय माहिती, मी खूप ट्राय करतोय मला बोलायलाच येणार नाही की काय नक्की बोलायचंय ते. तरी पण मी काय बोलायचं थोडी नाही, आपण रॅन्डमली असं बोलत असतो. काही काय नाही ना, सकाळपासून खूप काम केले ते, खूप दमलेली होती ती. तरी पण ना तिने माझ्यासाठी आहे ना पुरणपोळी बनवली, जे की मला खूप आवडते, म्हणजे खूप माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि तिने बनवली एवढे, म्हणजे ती खूप दमलेली होती तरी पण तिने बनवली. चला सो तुम्हाला दाखवतो आता मी. मी परंपरांचं जेवण केलंय. एवढी पण नव्हते दमलेली, पण थोडीशी दमलेली होते. खूप दमलेली होती माहिती मला, मी तुला बघितलं चेहरा. हा, तर आज आम्ही काय काय बनवले मी सांगू का? पुरणपोळी, आमटी, भात आणि भजी आणि पापड. आणि हा नैवेद्य आपल्याला खाली पण दाखवायला जायचंय होळीला. सो आपण भेटूया तिथे. सो गाईस चला तुम्हाला दाखवतो मी काय काय बनवलंय ते. हो फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा हे बघा, भजी बनवलेत, खूप छान बनवलेत यार, मस्तच बनवलेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये भात लावलेला आहे कुकर मध्ये. आणि जी मेन तुम्हाला दाखवायचं आहे ना, ती पुरणपोळी दाखवतो तुम्हाला. हे बघा, वा 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 वा, काय खरंच खूप छान बनवले ते तू. आता आपण टेस्ट करून पण पाहूयात की कसे झाले ते, कसे नाही. हो यार, पहिला होळीला नैवेद्य दाखवायचं. याच्या खाली आमटी आहे आणि नाही, हो दाखवूयात ना, ते पण दाखवूयात. ही आमटी मस्त, त्याला हे कराई आले चांगली. मला आत्ताच तोंडाला सुटलेली आहे. गुळवणी जे आपण पोळी आम्ही आमच्यामध्ये खातात, काही जण नाही खात. पण आमच्याकडे खातात. ओके, सो गाईस बघा कशी झाले एकदम, आणि मस्त दिसते एकदम, मस्त झाले मस्त. मी टेस्ट करून तुम्हाला नक्कीच सांगेन की कसे झाले आणि कसे नाही. आता खाली झालो, खूप वेळ झालेला आहे आणि त्याच्यामुळे लेट आलाय जॉब. अरे थोडस काम होतं जास्त, त्याच्यामुळे मला यावं लागलेले. पण खरंच खूप, आता बघूयात आपण खाली गेल्यानंतर आपण जरा थोडस. मी खरंच खूप नर्वस झालो. मी बोलण्यातून तुम्हाला समजत असेल की मला नक्की काय बोलायचं आणि काय नाही. पण मी बोलतोय आपला म्हटलं तर बनवायचं. बाय. तर आपण भेटूयात खाली आता. बाय बाय. सो गाईज नैवेद्य काढायचं चालू आहे. काय काढा पटपट आपल्याला वेळ झालाय खूप. मी ऑलरेडी देवासाठी तिला बोललेलं मी, छोटीशी कर एक नैवेद्यासाठी, एक घरातल्या देवासाठी नाही, आपल्याला बाहेर होळीला दाखवायचंय ना त्याच्यासाठी. ओके झालंय का? हा असू दे जास्त असू दे, त्याला काय होत. काय टाकतेस ते? अच्छा आमटी टाकते. अच्छा, अजून काय घेते? गोळून घ्यायचे का? हो आमच्याकडे दाखव, आणि नैवेद्य पण दाखवताना आम्हाला त्याचा पूर्णपणे दाखवायला लागतं. झालं? मी घेतला, आता मी खाली जातोय आणि देवाला पण आपला नारळ देवासाठी वेगळा ओके, घरातल्या देवासाठी आपल्या काय नाही बनवलं पुरणपोळी खास माझ्यासाठी. तुम्ही टेस्ट करून बघतोय कशी झाली कशी नाही. काय खरंच छान झाले, तुझी शपथ खरंच खूप छान झाले, मस्त. हो येईल ना, पण मीच रिॲक्शन कॅप्चर केला. मगाशी व्लॉग एंड नव्हता गेला, आज काय एवढा व्लॉग केलाच नाही. खूप कंटाळा आलाय त्याच्यामुळे. खूप कंटाळा म्हणजे खूप तिने काम केले सकाळपासून, त्याच्यामुळे असू दे, कंटाळा आलाय ना, असू दे.
सो बाय गाईज. काय करायचं, आम्ही खूपच दमलेलो आहे. बघ गाईज दिसत आहे तुम्हाला आता आमच्या चेहऱ्यावरून दिसत असेल की आम्ही किती दमलेलो आहे ते. बाय बाय. भेटूयात आपण आपल्या पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.